हे कोणा गंज टाकले इड का हो बाबाजी हं? तुमचं काम चालू आहे ना हा हे कोण टाकलं इड मग आता आमचं काम चालू आहे म्हणजे आम्ही टाकेल असं ना. अहो पण मग इड आम्हाला पाया खांदायचा आहे मशीन येऊन राहिलं हा कवा आम्हाला घर बांधायचं इड मी हे उचलून घ्यायचं ना आता उचलून कुठं घ्यायचं ते लगेच कामाला लावायचंय. नाही नाही पण इड टाकलं तुम्हाला लाज नाही वाटली का काही काय ते हा जरा तोंड सांभाळून बोलायचं. मग? हा लाजम बीज लगेच म्हणजे नाही का? नाही पण मग तुम्ही एवढे बोला त्या नाकाला जीव लावून हा नाकाला जीव लावून बोलले हा. ये उचलून घ्या पहिलं उचलून आम्हाला पाया खांदायचा आहे तिकडं मग खांता येईल काय आता लगेच पावसाळा चालू झाला का? पावसाळा नाही उद्या पावसाळा चालू झाला तर आमचं काम बंद होईल हा पावसाळा होतोय का आता चालू. मग आणि हे काम काय आम्ही 2-4 दिवसात वापरून घेऊ ते. आता 2-4 दिवसात का वापरून गेला आज 2 महिन्यापासून पडलंय ते हा? तुला जागेचं म्हणून बा- आमचं कामाचं तुला कोळमा भाडं झालं. पाहिजे का जाग्याचं? जाग्याचं भाडं नाही पाहिजे मग? मला फक्त जागा रिकामी पाहिजे होईल रिकामी आता तर मटेरियल कुठं टाकणार आहे आम्ही. नाही नाही उचलून घ्या पहिलं उचलून घ्या हं. ते कुठे टाका तुमच्या जाग्यात काय टाकलं तिकडे वळई रचली हा मग आता ते जनावरांचं खाद्य आहे. नाही खाद्य येतं मग ते तिकडं ते अंग रचून ठेवायचं कोणी का यांग ते अंग कुठं मग यांग ते अंग ते काय यांग ते अंग तिकडे टाकायचं आपल्या जाग्यात मग आम्हाला उद्या मशीन येणार आहे मग पा उद्या जागा रिकामी नाही होणार. मग कसं काय करायचं? कारागीर घरी जायलेत कारागीर आले का मग वापरून घेऊ. ते काही करा तुम्ही उचलून घ्या आम्हाला आमचं मशीन येऊन राहिले त्याला भाडं द्यावं लागेल रिकामं गेलं तरी आम्हाला पैसे द्यावं लागतील त्याला. द्यायचे त्याच्यात काय विषयच आहे. काय विषयच आहे म्हणजे तुमच्यामुळं जाणार आहे ना आमचं परत जाय ना गेलं मग तर पैसे तुमच्यापासून घेईल मग मा मशीन परत घ्या हा आमच्यापासून घेईल घेईलच. म्हणजे नुसतं जाग्यामध्ये मटेरियल टाकलं म्हणून. मग आता ये आम्हाला इड मशीन आल्यावर परत गेलं इड जागा आहे का मोकळी आम्हाला लगेच पाया खांदायचा आहे मग खानावा आमचं एवढं मटेरियल आम्ही खपवलं का मग आणावं मग मशीन. का पाव म्हणजे मग तुमचं काम होऊन द्यायचं ना आम्ही तवर बसून राहायचं का मग त्याच काय विषय आता इतक्या दिवस बसेल होते ना इतक्या बसेल वर्षी. होते तर आता आमच्या पोरांनी फोन केलाय हा. मशीन येऊन राहिले इड नाही तर त्या पोरांना फोन करून बोलून घ्याला मला आता मग सांग पोरांना म्हणा जागा रिकामी नाही 7-8 दिवस नका आणू नाही मशीन. 7-8 दिवस असं तुमच्या म्हणण्यावर थोडं चालणार रे मग तेच तर त्या पोराला फोन करते ना मग हॅलो अरे भाऊ या बाई इकडे या आता तू म्हणला उद्या मशीन येणार आहे इड तर हे गंज पडले हे का उचलणार आहे तिकडे आहे का कोणी आहे ना कोणी आहे ते घराचे मालक त्याला उचलून घ्यायला लावतो एक फोन दे सांगितलं फोन दे म्हणले ते लाज नाही पार लगेच फोन राहिले दे एक. हा हॅलो हॅलो हा तुमच्या घर का आमच्या उपकरण म्हणते काढलं का? अरे भाऊ उपकाराचा नाही सवाल मग जागा पडेल होती ना हा मग नाहीतरी मग आता शेजारी आहे म्हणल्यावर ते कुठं टाकणार आहे आम्ही. उचला नाही तर या बा ये उचला लगेच उचलून हा. अर्ध्या तासामध्ये खाली करायची जागा किती अर्ध्या तासातच आवरलंच पाहिजे लगेच. आम्हाला काय भाडं काढून देते नाही जागेत हा मग तेच मशीन सांगतो मी बाजूला उचलून घ्यायला. नाही 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 लगेच आता येऊन राहिले आम्ही लगेच जिटाची गाडी उचला नाही तर या बाई मग मी डोकं सरकल्यावर मी मांग नाही घेणार लगेच हा उचला पटकन आता मला- परत वरणी टोरणी आपण मी खपून घेणार नाही हे न ऐकून घेणार नाही फोनवर कोण बोलून राहिले तो माझं पोर बोलत तो आहे पोर बोलत आहे ना हा. मग आता ते उचलायला जाऊ का दगड पाहू का त्याच्याशी बोलू. नाही दगड मग हाय का अरे नाही पण होणार. फोन चालू आहे ना. तो तर फोन द्या इकडं मला घेणं नाही त्याच्याशी तू घेणं दे ना ये उचलून घ्या नाही तर या बाई दगड मारील पार अशी टाकेल डोक्यामध्ये एवढे 2-2 संघच का हा थांब मी त्याच्या अगोदर मी पाहतो. हा काय पाहणार आहे हॅलो हा हॅलो बोला ना समा कुठे गावातच आहे ना काय झालं इकडे कामाकडे आहे ना आपल्या. तिकडे काय आता कारगिरी काय करून करते तिकडे येऊन? हा तो शिरप्याला बडबड करून राहिला. तो म्हणतो हे मटेरियल उचलून घ्या. तो गावातच आहे ना तू कुठं बडबड करेल कोण शिरपाचं गावातच आहे ना फोनवर बोलत होता काय म्हणे म्हणलं ते मटेरियल उचलून घ्या आम्हाला तिकडे पाया खाना आपल्या आधी ती आपली जागा आहे ती 4-5 फूट असं ना. हो मग ते काला बडबड करतो आता लईच. आजच बडबड करते त्यांना काय ती म्हातारी दगड घेऊन जावायला लागली त्याच्या म्हातारीला म्हणा मासनात एवढं चाललं काय अडेन करून राहिली तिला गण समजून सांगायला लागलो आलो पण मी थोड्या वेळात आलो हं? बरं हा काय घाबरू नका किती वेळात येतो ना 10 मिनिटात ती म्हातारी मला त्रास देऊन राहिली ना. नाही त्रास नको देऊ म्हणा मग हा दे तिच्या फोन देऊ का त्या म्हातारी द्या, का द्या. हा हा द्या ना हॅलो काकू त्रास नका देऊ मोजणी तर आमच्या क्षेत्रात येईल ते 5 फूट जागा म्हणून अरे टाकेल पण ते मशीन येऊन राहिलं होतं म्हणून मग मशीनला आम्ही काय करू मग आता इड
आता मोजून घेऊ तेवढं मोजल्याशिवाय थोडंच काम चालू करणार आहे का आम्ही मोजून टाका ना मग बोला. नाही म्हणले मोजून घेऊ आई येऊ राहिलो मी, येऊ राहिलो, ठेवा फोन. हा या आता समजलं ना 5 फूट जागा आमची. 5 फूट जागा तुमची कोणी कुठून 5 फूट मावालीच त्या तिडून जागा आहे फार कुठं हा या बाय झाडापासून हा एवढी बोळ येतो हा. पार इकडं मध्ये आम्हाला पाय तेच इकडं. तर. अजून तुमचं घर बांधेल नाही मी तिडूनच जागा येणार आहे कुठून? तेव्हा त्या मग झाडापासून मोजणी घेऊन ये ना. मोजणी घेऊन येईल हा. आणि सगळं होईल बराबर हा मग हा, मोजणीचं येऊ दे. सगळं होईल बराबर मग होऊ दे ना. तेच मग तर. पार तिकडच्या कोपऱ्यापर्यंत निघू दे ना. हा निघू द्या बरं का? पुढून नाही निघू द्या पण तिडून घेणारच आहे उचलायचे का नाही उचलायचे का नाही काय गेला. ही जागा ही मटेरियल उचलायचं का नाही हे 5 फूट जागा आमची. 5 फूट नाही अजून मोजेल नाही मग मोजेल नाही आता आमची बरी जागा नाही का तिकडे कुठं इकडे मोजणी घेऊन ये वरती हात हात वरतीच तिच्यावरच काम चालू. नाही जवळ, काम बंद राहील काम काम करू दे ना काम राहू दे बंद. कांचा कारागिरी होतं भाऊ दे नाही दगडानं हाणलं तर मा नाव बदलून ठेवी हा ए का रे तू असा खंडीच्या वर्णात मुतत असतो का? काय मत तू अर्धांडूपणा पण मी म्हणते माहिती का, आपल्या सामान आपल्या जागेत टाकायचं ना, दुसरी जागेत काय टाकायचं? जागाच आमची आहे ती. काय अशी जागा ही तुमची मोठी आहे? आमची जागा तू तुमची तुम्ही जागा उद्या मसाली ही जागा बी तुमचीच आहे. दाखव उतारा दाखव उतारा दाखव. जेव्हा उतरली का तो हाय आमच्या पाशी आरसा आहे तुझ्या बापाची आहे का जागा ती? आपण बिप काढलो हे बघ तू नाकच फोडून टाकील. हा हा मुटकं दाबून टाकी मुटकं कोणाचं हा. खापरात मुतन तोंड पाय मुंडक दाबणार. तू घरी बंद पाडी मी आपण मा नको नाद लागू तू हे बघ हा. तू जिथं तिथं अर्धानुपणा राहतो. आडदांड हा म्हातारीला त्या घेतो. म्हातारीशिवाय काय तोंडी लागतं, त्या म्हाताऱ्याशिवाय काल फोन कराय ना. हा येईन ना तो बी तो बाबा आमचा येणार नाही तो तो सोमाय गेला उडत तो कवा येतोय हा, लवकर तू तो बा हा? आमचा येणार एक काम नाही करा, हेच माल कालवा हं? आणि वापरा. नाही नाही कशात जाऊ. कशात काय वापरा नाही मशन आलं ना पैसे खरचले का? मशन आलं ना काय गरज आहे? त्या बायाला आम्ही खेटूनच तिला पाया घ्यायचा भीतीला खेटूनच पाया घ्यायचा हा मी काय जेसीबी हा जेसीबी मोकळाच आहे ना जेसीबी 2 ट्रॅक्टर घेऊन ये मटेरियल उचलायचं इकडे फेकून द्यायचं वळाला नाही तुम्ही उचल ना वळा फेकून देईन काय हा आमचं कोणतं नाही आमच्या तुझा वावर धनी आहे? आमच्या जाग्यात आहे, तिकडे काय मी वाटत कर बांध अरे त्या ही जागा तुझी आहे का? माझी जागा मग दाखव ना कागद. काय झालं काय झालं काय झालं? हा म्हणतो माझी जागा त्याच्याकडे आहे. म्हणतो. उतारा दाखवतो मग उताराचा पत्ता नाही. इकडे या बाई, इथून 5 फूट मोजायची, इथपर्यंत मोजायची आणि तिथून पुढे पाय तुला काय करायचं करायचं. तिकडे काय कर वाटर बांधते का नाही नाही या बाय हा मी आदर्शी ना मला मात्र सांगितलं होतं हा ठेव जागा बरं घ्या. पुढं आमचे 38 फूट आहे. तिथून मोज 35 फुटामध्ये बांधले, 33 फुटामध्ये आणि इकडे इकडे सोडले अजून 5 फूट. तुम्ही तिकडे सोडले ते नाही नाही इकडे आम्ही संडास जागा सोडली, बाहेर संडास बांधायची जागा आम्हाला. तिकडे वळाला हागायचा हा हा वळाला वळाला हागायचा. लागायचं. ते आम्ही पाहू. नाही नाही आणि या बाई एका उचलले जाणार नाही. वळणार नाही कर हा एक काय म्हणते एक कणाला सुद्धा हात लावायचा हा? आलं ट्रॅक्टरची शिबी हा? ट्रॅक्टरची येऊ दे त्याचं तंगड म्हणून टाकेल मी. तुझ्या येऊ दे गावडी पुढं येऊ दे गावडी मग येईल तो. हा येऊ दे गावडी तो आम्ही गावडींचे तुम्हाला टंगडा प्रेमाने मोडू सांगते, आम्ही घ्या ना उचलून ते. प्रेमाने सांगितलं होतं, नाही घ्या नाही नाही उचलून. मी मोजन करत होते त्यावेळेस त्याला मोजन ये म्हणलं हा. तेव्हा लग्नाला निघून तेव्हा गेला. लग्नाला निघून मा, गेला. मेवणीचं लग्न आहे म्हणे. मग काय मेवणीचं लग्न हा करू काय? मेवणीच्या लग्नाला गेला. आशीर्वादानं मेवणीचं लग्न दिवशी तो मोजी आली तुझा माणूस ठेवायचा असता, तुझ्या एखाद्या पित्या ठेवायचा असता. काय पित्या गण जोडदार तुझेवाले. पित्या नाही मीच आहे हा मग त्याने सांगेल तुमची 5 फूट जागा आहे. अरे मग हा तुमच्या न्यातीत बदल झाले नाही, न्यातीत. आमच्या नाही, तुमच्या नाही न्यातीत बदल बदल झाला. झाले तुम्ही तुम्ही ना काही खा लागले काही बी हा आता काय अरे तू खा लागलाय तू तुला देखवा नाही आमचं काम. मग आम्ही त्या सूत्रावरच टाकेली. हा? त्याला म्हणलं 5 फूट हा. नाही नाही त्यानं जखमारी केली इकडे गेला ते. नाही काढून घे ती, हा. काढून घे. शिस्तीत काढून घे काढून घ्या भरून घ्या काला मोजणी व्हायला आल्याशिवाय लागली नाही. त्या. काढून आता आहे घ्या ना, भरून हे घ्या बाय, तू दगड नको उचलू बरं हा, का. समा काढून घे बघा काय काढून घे ते तू वहिनी तुम्ही सांगावर केला. अहो काय राहिलं, कोण सोबत घेऊन जाणार आहे हे माहिती का? तुम्ही हेच हा करा मग म्हणून असं सांगा. असं असं टाळ्यावर या ना. कोणी घेऊन जाणार आहे का? पण मग तुमच्यामुळे आमचं बी काम नको काढायला ना. तुमचं काम होतं अरे तसं तुमच्या आमचं बी कामाला होतं. टाइम तुमच्या आहे. कामाला लई टाइम आहे अजून. आमचं भाऊ द्या पहिले. तोवर आमचं होत्या. परत तू की जागा आहे कोणती ही. या बाय 38 बाय 35 जागा आहे. हा? या बाई इकडे आम्ही 33 फूट बांधले 5 फूट जागा 5 इकडे. फूट सोडेले. आहे ना तेवढं मला तिकडे काढून घे पुढं तिकडं हे भाऊ तुझे मी त्या का नाही घे. ठेका मी नाही माझ्या घर फक्त बंद पाहिजे. तुझं घर बंद हा माझं घर बंद. घर बंद या बा आपल्या जुन्या खुना होत्या ना हा. त्या खुनापासून काय बरोबर दगडावरची धरली. बरोबर पांढरी रेष आहे, घर बंद पडे बंद पाडणारा. खुल पड नका, खुल पड हा, मग हा पाहू त्यावेळेस. पडू दे ना मग. हा अहो तुम्ही प्रेमाने घ्या ना, कशाला माझी बाई करून राहिले? नेऊन द्या ना याचं बोलणं लय खराब आहे. हा. हे बोलण्यामुळे अशी गंमत मी आहे. काय तो मी भेटेल करत राहतो हा बंगला ऐक, बांधायला मला आहे ना मालिडे घर बांधायचं नव्हतं. तुझ्या ऋषी तुझ्या शेजारी घर बांधले मी, तेव्हा कसं काय बांधलं. होईल? कसं काय होईल. मी नाही मी भेटेल चपटे मध्ये राहतो हा. तुम्ही बंगला मध्ये आम्हाला काय आहे का मग हा तो लय दुखायला लागला ना जळायचं बंगल्यापासून. नाही, बाराबारी करायची. हा नाही काम बंद बर का. काम बंद कर. मी अहो समा भाऊची त्याच्या कुठे नांदी लागले? आपण शेजार धर्म आहे, घ्या करून काहीतरी करायचं. शेजार धर्म आहे ना वहिनी, तुम्हाला ना कायदा कळतो का? मग मग तुम्हाला कायदा कळतो त्याला कायदा सांगा.
एखादा वकील आहे का ओळखीचा चांगला लाव तू वकील लाव, लय भारी काम आहे ते, बघू दे त्याला लय भारी काम मग काय मी ना हा ना मागच नाही घ्या ना. मी 5 बिघे वावर ओपी परतीची जिरूनच हायला तिकडे पासपोर्ट सोडे देतो, 5 बिघे वापायला चालला. पाय. बोललो बरोबर पाहून वकील चल आलोच मी काकू तुम्ही तर शहाणे सुरते आहे की नाही, तुम्हाला कळत ना मोजणी बिजणी कळून जुन्या कोणा घेऊ, तुम्हाला माहिती ना. मोजून घेऊ नका भांडणं करू तुम्ही. कोटे दावा मोजून घेऊ नाही काय मोजती मोजून घेऊ मोजून मोजणी घेऊ टाकू आपण, मग नंतर मोजून पाहू, घेऊ चला. कशाला एक दिवस- तुम्ही एक मा दिवस- करत्या मला एक म्हणायचं तुला पैसा लय वळवळ राहिला का, लय पैसा वळवळ तिकडे का फुकट काम चालले का एक दिवस काम काय करणार, त्यानं फरक काय नाही पडणार. केलं बांगला भाऊ देणार नाही अरे मग तू 5 फुटासाठी 5 बिघे जमिनी काय चालला, त्याचा विचार मी कर. 10 बिघे ओपीन मी मालक आहे पण तू बांगला होणार नाचला बर का. ए ती जर संपली ना तुझी बायको आम्हाला काय घेणं काय पडले होतो की मग तू बायको पण बायको वापा करता केली का मग अरे मग काला जमीन बडबड वापाय करायची करताय चाल जाऊ दे चाल भाऊ. बापाची वस्तू आहे का. ए बिन लाज्या आया दगडावरती पान ड्रेस आहे तुमचा बांगला बांधणार नाही तुम्ही येणार तू बांगला करून दाखवी, करून दाखवी शरत राव. दाखव ना. हा? करून दाखवी. तो रातचा काम करील तू नाही, झोपत रातचा राहिलो नाही. कस काय होईल अरे, दिवसा ढवळ्या करीन. मी राज्यपिता पाडी राज्यपिता पाडी हा कोण? नेशे बर का. हा जातो ना याला नाही तो काका इकडे बसेल राहील रात्रंदिवस माहिती आहे का बसून घे त्याला. मी सुपारी भीती पाडायला हा सुपारी द्या. ज्यानं येईल काम केलं की मी रात्री लुटून देत हा नाही. पट्टे स्वतः केले स्वतः हा. काय कर करायचं ना कर ना मग आता हेच करायचं का तुला गलवर ना उडी ये- गलवर नाही नाही हेच काम करायचे का आता मी काय तो खून पडला तर चालेल कोण करायचे का आता या कामासाठी हा कोण शाळात करायचे बी ना मला मार्क जास्त पडायचे, लय जळायचा हा जळक्या. अरे कप्प्या हा. पडू दे ना खून पडू दे ना आपण जागा मोजून घेऊन मग नंतर काम चालू करू. काय हा, दोन करायचं दिवस ते बंद करू. पडलं तर बंद पडलं. पंचायत करून कणी? घे. हा आगायची हा चला टाइम झाला मला घरात खाटा करी हा? तुझ्या पाया पडे ये ना हा पण पाय तू मग आता तू चला नादी कोणाचं हो, लावून चला राहिला? ना उशीर व्हायला. हा? चला नादी कोणाचं लावून राहिला तू. मात्र जर कोर्टात नाही या बा कोर्टात नाही, मला काय म्हणायचंय, आमचा दादा राहतो इथं म्हातारा माणूस आहे, जर शिरपतराव कधी हात लावला ना तो हातच तोडून टाकी. हा काकू तुम्हाला बी सांगू तुम्ही समजू तुमच्या आणि दोघांचं- जळक्यापणा सोडून दे हा. काय संग नाही येणार तुया भाऊ बरं चार माणसं आणून मोजून घे काय असले ते निंबू काढून घे पण भांडू नका चला वावरत इकडे सरक तिकडे सरक घरात इकडे सरक हे तुझं काम आहे सगळे अहो, सगळे मला वावर एकच गुलाब म्हणायचं आणून सोबत ठेवले. काय घेऊन जाणार आहे आपण प्रेमाने घ्या ना. मी काय म्हणतो, एक तर त्याचं जाईल ना तर आपलं कमी नाही, नाही, होईल. तू मोजन आण भाऊ मोजन आण. तू ना तिकडे क्वार्टर भेट अरे पण मग कोर्टात जायचं पहिले मोजन तर आणा. कशाला जायचं कोर्टात आधी मीच कोर्टात बोलते जायचं त्याला, कशाला कोर्टातून मोजून- आधी कोर्टातून आपलं मोजून. मोजून घ्या क्वार्टरतून मोजणी माग म्हणजे यांना इकडे जागेवर त्यांनी अरे जळक्यापणा सोड मी सरकारी मोजणी मागीन क्वार्टरतून मोजणी अरे मागीन बाबा आपल्या सगळ्यापेक्षा मोठी हे आहे ना यांना माहिती ना ते दादाला. जेवढे मोठे तेवढे खोटे तिथे त्याला न्याय फिरेल अजून हा त्याला हे खाऊ का ते खाऊ किती लोकांचं खातो आता शिरपतराव तू खुशाल चुल त्याला अरे तुरे करून राहिला म्हणजे तू का माणूस आहे का. चलता बांधला मा आडवा मला काय घेणं नाही भाऊ दे सोडून आहे का? उद्या तुला काय करायचंय ते उद्या कर मग भेट क्वार्टर चल चल कोर्टात चला भेट, पुढे भेट, चला काम नाही क्वार्टर बंद होणार. चला क्वार्टर काम नाही बंद चला समा त्याची आहे ना आता अशी जिरवायला लागल जरूर म्हणजे ना दहा याची अशी खुटी घालेल ना मी याला आहे ना इकडे यायची सुद्धा सोय ठेवणार नाही. नाही त्याला हगायलाच नाही जाता आलं हा मी पाहिजे बोललो ना त्याला डबी सुद्धा गैरसोय करून टाकील. हा तो लय निर्लय म्हणतो घरातच जाईल म्हणे घरात खडा गरज खड्डा करील म्हणतो हा? हं? म्हणजे एवढा बेल आहे काय बोलून तो? लय जाळका माणूस आहे हो चायला आपण एवढं कष्ट केले ना आपण हे उभं केलं इकडे लय जाडो तंगड त्याला पावनच त्याला पावत हा नाही ना खरं तीच भानगड आहे हो. नाही. नाही मी त्याला काय म्हणलो तू जळू नको बराबरी कर हा बरोबर आहे का नाही. आम्ही असं केलं तू अजून याच्यापेक्षा मग मोठं कर. याच्यापेक्षा भारी बांध तू मग मग तर तो निसा जळक्यापणा आणि त्याला पावतच नाही ते नाही 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 नाही, लय अवघड माणूस आहे तो. तर आता तो जर मला कधी जर बोलला ना हं. मी ताबडतोब नाही फोन आता आहे ना आता तुम्ही इथून पुढे यालाच राखण राहत जा. हा हा त्याला म्हणा समजा 5 फुटच आहे ना पोरं बिरं आले ना उद्या हे 5 फुटाच्या पुढे सगळीकडे टाकून घ्या वा. आपण काय चुकायचं. आपण नाही चुकायचं हा आपण नाही चुकायचं. 5 फूट ते पोरं नाचून नाचून ते वगळा गेला हा तिकडं. हे पोरं खुद आहे हा. हा मग ते वगळे ना तिकडे टाकून घेता येईल ते इडून टाकते नाही म्हणा हा, 2-3 असं फूट. इकडे भीतीला भले अजून लावून 2 फूट जागा सोडा मग तिकडे. 4-4च फुटात वगळा लावता येईल हा हा. पुन्हा त्याला बोटच घुसायला जागा नाही ठेवणार चला घरी चला आता दिवस आहे पुढे आला. हा मग आता काय जाऊ घरी चालायचं का हा चला चला मग ते ना म्हाताने चूक केली डायरेक्ट दगडानं हाणायचं ना तक्रार एकदाच होत असती 3-3 बारा नाही होत तक्रार आला तावडत आहे ना फोडत लागलं हाताने ताब्यात जायचं का काढ द्याव्या जागा आपली जागा आहे आपली मग पण असं चुकीचं राहतं दगड मारणं मग तू एक काम कर आता हा आपल्याला कोर्टामध्ये जायचंय हा तू डायरेक्ट तोवर आहे ना अवदळ घे म्हणा त्याला मला आहे ना माहीत छेडछाड काढली मला गाचंड्या दिल्या
जाऊ पोलीस स्टेशनला जाऊ आपण तुमचं काय डोकं ठिकाण गाप काय तुला नाही माहिती पोलीस स्टेशनला जाऊ मला तो अंगाला झाडला मला हाणलं मारलं केस धरून वळले गुतू दे तिकडं महिनाभर गुतला तरी महिनाभर काम बंद पडेल इकडं शेवटी दुश्मनीच काढायची का तुम्हाला हे असे काम आहे ना दुश्मनी करायची अहो असे कामाला समजदारी घेत असतात अरे आपण कात राहतोय बेंड्याच्या घरात तो बंगला बांधायला लागला आपला भाऊ आता आपण चांगलं घर बांधलं तर तो नको म्हणणार आहे त्याचं का घर नेऊन द्यास माय त्याचं घर नेऊन द्यास आपण मला बाकीचं काय सांगू नका तुम्ही आपण माफ करून घेणार आहे मग नंतर पाहू कोर्ट तू शांत बस का तुला नाही काय कळत तुला उद्या पाया खंद पण असं करू नको नाही पैसे आहे का आपल्याकडं मग कशाला काय मग हे जळ कुठे पण आहे का तुमचा पोलीस स्टेशनला जाऊन तो खोटे मी तुला लिहून देत सांग ना तसे जबाब द्यायचे पण तो गुतावलाच घरच पण पाणी मी त्याचं मी मिलरीशीच आहे पाहिलं ना आता काय करा हा नाही होऊन द्यायचं घर तुम्ही जळता का येईल त्याला चांगली भाषा सांगा वावर जावा जागा सोडीन ना तेव्हा मी त्याला घर बांधून देईन मिलरीशीच आहे तुम्हाला यायचं का मी जाऊ एकटाच नाही तुम्ही एकटेच जा हा चाललो मी जा एकटेच अरे नको काय करू ए पोरा वाढवा ए आता पोरा तुम्ही ना या माणसाला कोणत्याच गोष्टी समज नाही देईल अरे भाऊ अरे माहिती का? नको याला जाऊ जळ, त्याला जळ अरे नको रे जाऊ करत बसा काय करायचंय ते. काय बाई हाताना वाढवा करतोय का काय करतोय कोणाला माहिती